नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आयुर्वेद ही भारतानं जगाला दिलेली देणगी आहे आणि आयुर्वेदाचं महत्त्व दुर्दैवानं भारतीय लोकांनाच नव्हतं. पण गेल्या काही वर्षामध्ये आयुर्वेदाचं महत्त्व आणि महात्म्य दोन्ही लोकांना कळू लागलेलं आहे. कोणताही आजार मुळापासून रोखण्यासाठी आणि त्या आजारातून बरं करण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होतो. दुसरीकडं बऱ्याचदा असं असतं की काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी आपली मराठीत म्हण आहे. म्हणजे आपल्याला आयुर्वेदाचे काही औषधांचे प्रॉडक्ट पाहिजे असतील तर आपण मोठमोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींना भुलतो आणि त्यांच्याकडे धाव घेतो. पण आपल्या कोल्हापुरातच एक अशी कंपनी आहे की ज्यांनी अतिशय दर्जेदार असे आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवलेले आहेत. मी बोलतोय आर्च आयुर्वेद या कंपनीविषयी. ही कोणतीही जाहिरात नाही आहे, पण आपल्या कोल्हापूरमध्ये एखादा नवीन स्टार्टअप सारखा व्यवसाय सुरू केल्यानंतर जो लोकांच्या आरोग्याला उपयुक्त ठरणार आहे असे प्रॉडक्ट बनवतोय, त्याच्याबद्दल तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना माहिती व्हावी हा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आजच्या या एपिसोडमध्ये आम्ही आर्च आयुर्वेदच्या संस्थापिका रेखा सारडा यांच्याशी बातचीत करणार आहोत. रेखाजी, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. मी जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या डॉक्टरांच्या मुलाखती घेत असतो तेव्हा मोस्टली ॲलोपॅथीबद्दल बोललं जातं, पण माझा स्वतःचा कल आयुर्वेदाकडे आहे. म्हणजे मला स्वतःला आयुर्वेद हे अत्यंत प्रभावी शास्त्र आहे याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. कोल्हापूरमध्ये आर्च आयुर्वेदची आपण स्थापना केलीत आणि आता आपण वेगवेगळे प्रॉडक्ट बनवताय. म्हणजे अगदी मधुमेहावरच्या गोळ्यांपासून टॅबलेटपासून ते अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर ऑइलपर्यंत आणि म्हणजे आयुर्वेदातले अतिशय उत्तम आणि दर्जेदार प्रॉडक्ट की ज्याचे इन्ग्रेडियंट्स त्यातले जे घटक आहेत त्याच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास करून कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीचे प्रॉडक्ट बनतायत, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तुम्हाला विचारायचं की मुळात तुमची जी कंपनी आहे आर्च आयुर्वेद, ही सुरुवात कधी झाली आणि तुम्ही आयुर्वेदाकडे वळलात कसं? तुमचं मुळात अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे? ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन आहे आणि आयुर्वेदिक वनस्पती संशोधन आणि संवर्धन याचा माझा खूप चांगला अभ्यास आहे. आणि त्याच्यासोबतच मी सायकोलॉजिस्ट पण आहे. याच्यासोबत मी सायकोलॉजी पण केलं, नॅचरोपॅथी पण केलं. आणि जेव्हा मी एक शरीरशास्त्र समजून घेतलं नॅचरोपॅथीमध्ये सुद्धा की शरीर मूळ कुठून सुरुवात झाली, शरीराची मूळ सुरुवात कुठून आहे, हे जेव्हा मी सगळं स्टडी केलं आणि सोबत आयुर्वेद पण होतं, मग ह्यातून माझा खूप इंटरेस्ट वाढला. कारण माझा जिथे जन्म झाला ते गाव खूप छोटं होतं. एका खेडेगावात जन्म झाला आणि तिथे आमचं एक किराणा मालाचं दुकान होतं. त्या दुकानात आमच्याकडे हे आयुर्वेदिक वनस्पती विकली जायची. म्हणजे आमचे आई वडील त्याला लोकांना द्यायचे. कोणाला म्हणजे ताप आला तर गुळवेल देणार किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक औषधं तिथे दिली जायची. आणि जेव्हा मग मी नॅचरोपॅथी किंवा आयुर्वेद केलं चा अभ्यास केला तेव्हा मला ते सगळं रिकॉल झाली ती हिस्ट्री की अरे हे तर आपल्या 50 वर्षापूर्वी आपण हे ऐकत होतो. म्हणजे हे खूप पूर्वीपासून आहे. मग त्यात माझी रुची वाढत गेली आणि मग त्यातल्या काही ठराविक घटकांवरती किंवा ठराविक औषधीवरती मी खूप अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे मला अभ्यास करायला खूप आवडतं. त्यामुळे माझा इंटरेस्ट नेहमी हा तिकडे असतो आणि मी हेल्थवरती जरा मला जास्त बोलावंसं वाटतं आणि हेल्थ अवेअरनेस असावा प्रत्येकाचा, हा माझा इंटरेस्ट आहे नेहमी. म्हणजे तुम्हाला थोडक्यात आयुर्वेदाचं बाळकडू मिळालेलं आहे. हो हो. पण मग त्याचे अशा पद्धतीचे आधुनिक जगात उपयोगी पडतील असे चांगले आणि उत्तम पॅकेजिंग केलेले प्रॉडक्ट तयार करावेत आणि ही कंपनी स्थापन करावी, हा विचार कधी आला आणि कधीपासून आर्च आयुर्वेद काम करते? ॲक्च्युली म्हणजे मी जेव्हा लग्न होऊन सासरी आले तेव्हा माझ्या सासूबाई सुद्धा ना हेअर ऑइल घरी बनवायच्या. मग मला पुन्हा तिथे पण असं झालं की अरे हे हेअर ऑइल, आणि त्यांचे पण हेअर खूप हेल्दी वगैरे होते. मग माझा त्यामध्ये इंटरेस्ट वाढला. नंतर मग मी त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि माझी सुरुवात ॲक्च्युली हेअर ऑइल पासून झाली. आणि मी गेली 28 वर्ष हेअर ऑइल घरात बनवत होते आणि माझ्या आसपासच्या ब्युटिशियन्सना किंवा सलूनवाल्यांना, मित्रमैत्रिणींना ते मी वापरायला द्यायचे. त्यांचे रिझल्ट खूप चांगले असायचे. आणि मग त्यातूनच त्यांचे जसे फीडबॅक येत होते तसे तसे मग माझा कल इकडे अजून थोडासा जास्त वाढला आणि मग मी ह्या क्षेत्रामध्ये सुरुवात केली. पण तुमचं जे हेअर ऑइल आहे हे केस वाढण्यास मदत करतं की टक्कल असलेल्यांना केस उगवण्यास मदत करतं की कोंडा जो म्हणतो, डॅन्ड्रफ म्हणतात, त्याच्यावरती उपयोगी आहे?
ऍक्च्युली हे 21 आयुर्वेदिक घटकांपासून बनलेलं आहे. बर याचं मेन आहे की याचं जे आम्ही बनवतो हम्म. त्याची प्रोसेस खूप डिफरंट आहे. म्हणजे साधारणतः 10 दिवस यातली जी घटक आहेत ती ऑइलमध्ये सोकिंगला ठेवतात, म्हणजे जसं त्याचं एक्स्ट्रॅक्शन होतं हम्म. आणि त्यामध्ये ते 10 डेज सोकिंगला असतात. त्या एक्स्ट्रॅक्शन सगळं त्या ऑइलमध्ये उतरतं आणि नंतर मग ते पुढे पॅकेजिंग प्रोसेसिंगला घेतलं जातं. त्यामुळे हे 100% अतिशय एकतर नॅचरल आहे. याच्यामध्ये कुठलाही अरोमा, कुठलेही केमिकलवाले ऑइल्स नाही आहे किंवा कुठलाही त्याच्यामध्ये कलर ॲडेड वगैरे नाही आहे. बर म्हणजे एक 6 महिन्याच्या बाळापासून तर तुम्ही आजोबापर्यंत हे वापरू शकता बर इझिली. बर आणि याच्यामध्ये मेन त्याचा फायदाच काय होतो की एक तर तुमची मुळं घट्ट होतात, केसांची मुळं. केसांची मुळं घट्ट होतात. कारण ऑइल हे हेअर ऑइल लावणं ही आपली संस्कृतीच आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये बघितलं का की अनेक डॉक्टर सांगायचे की तेल वापरू नका. बरोबर आहे. ऍक्च्युली आता हे बाहेरून आलेलं आहे, हा बाहेरच्या खरं आहे. देशातूनही आलंय की हेअर ऑइल लावणंच चुकीचं. हम्म. आता आपल्याकडची जर परंपरा तुम्ही जर बघताय तर आपल्याकडे लहान बाळाला सुद्धा मसाज केलं जातं, अगदी त्याची 100% टाळू भरली हो जाते. हो हो बरोबर. ही तर किती वर्ष जुनी म्हणजे ते परंपरा आहे आई आपली. बाळाला असं पालथं झोपून हो, पायांवरती त्याला पूर्ण तेलानं मसाज करते. मसाज हे करते. परंपरागत आहे आणि ते केलंच पाहिजे. केलंच पाहिजे. म्हणजे मी बऱ्याचदा म्हणजे ब्युटिशियन्स कडे जायचे, मग त्यांना सांगायची की हे असं ऑइल आहे वापरायला. हम्म. नाही नाही मॅडम, हे ऑइल ऑइल लावणंच चुकीचं आहे. कारण पाश्चात्य कंपन्यांनी ऑइल लावणं हे चुकीचं हे त्यांच्यावर हो, बिंबवलं. हो. पण मी तेव्हा त्यांना सांगायचे, अरे तुम्ही साऊथ साईडला जा, Exactly. दक्षिणेकडे जा हो. किंवा इकडे बेंगॉल या साईडला जा, वेस्ट बेंगॉल, तिथे बघा तिथे ऑइल लावलं जातं. इवन दो आपल्या घरात आपल्या आजी आहे, म्हणजे आपले जे आहेत आजी आजोबा वगैरे, त्यांची केस बघा अजूनही काळी कुळकुळीत तर म्हणजे आहे. अजून काही घरांमध्ये नाभीमध्ये तेल घातलं जातं, हो कानामध्ये तेल घातलं जातं, डोक्यावरती टाळूवरती तेल घातलं जातं आणि कोणताही केरळियन मसाज जर म्हटला तर अतिशय औषधी तेलांनीच ते मसाज करतात. हो म्हणजे तेलांचे गुणधर्म खरं तर सगळ्या जगाला माहिती आहेत, पण मध्येच ती टूब आलेली होती की तेल वापरू नका. हो, कारण त्यांनी त्यांचं सिरम आणलं हा की तेल Marketing. लावायचं ना. हा, मार्केटिंग त्यांनी काय आणलं तर सिरम आणलं की जे सिरम आपल्या हेअर वरती जर आपण लावलं तर ते एक लाईक अ वॅक्स मेणासारखं ते आपल्या हेअरला चिटकतं. आणि ते बाहेरच्या देशात ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, कारण तिथे पोल्युशन नाही आहे, तिथे घर एसी आहे, गाडी एसी आहे, डस्ट कमी आहे, डस्ट धूळ कमी कमी आहे. आहे, धूळ कमी आहे. पण आपल्या इथं तो ट्रेंड भारतात नाही उपयोगाचा. त्यामुळे मला तर वाटतं की ते तशा पद्धतीचं वॅक्स लावल्यामुळेच केसामध्ये कोंडा व्हायला लागला. हो, कारण सगळी धूळ चिकटून बसते केसाला. सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत टू व्हीलर वरती फिरतो, हो आपल्याकडे एवढं पोल्युशन किंवा एवढी डस्ट असते, आपण ती काळजी घेत नाही, संध्याकाळी गेल्यावर वॉश करत नाही आणि ती डस्ट आपल्या केसांवरती चिकटते आणि त्याच्यामुळे जास्त केस डॅमेज होते. तर पण आता ऑइल लावणं तुमच्याकडे आता जी ऑइल आहे हा. ही फक्त केसांची आहेत की शरीराला अन्य मसाज करण्यासाठी पण ऑइल बनवतो आपण? नाही, फक्त केसांसाठीच आहे. बरं. हेअर ऑइल आहे की ज्याच्यामुळे एकतर तुमची मुळं घट्ट होतात, दुसरं आहे की तुमचे मुळं घट्ट झाले की ऑटोमॅटिक हेअरफॉल थांबतो तुमचा, केस अच्छा. गळती थांबते आणि डॅन्ड्रफ वगैरे असेल, कारण त्याच्यामध्ये कडुनिम वगैरे पण घटक आहेत जे बरं. आपले बॅक्टेरियल इन्फेक्शन हे कमी करतं. अच्छा. तर डॅन्ड्रफ कमी होण्यासाठी किंवा चाई असेल, मध्येच हा, एखादा हा. पॅच पडतो, हो तर त्याच्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट देतं. आणि असे माझ्याकडे जवळपास 400+ ब्युटिशियनचे किंवा सलूनवाल्यांचे फीडबॅक आहेत. अच्छा. हो, हे ज्यांनी तेल वापरून त्याचा हो. गुणधर्म अनुभवलेला आहे. अनुभवलेला आहे. बऱ्याचशा लोकांनी म्हणजे हेरिडिटी बाल्डनेसला पण हेअर आलेत असा एक्सपिरियन्स सांगितला. पण मी म्हणजे की आम्ही, कारण ही प्रोसेस आहे, बरोबर. ही काय इमिजिएट आफ्टर अँड बिफोर वाला नाहीये. ही तुम्ही कंटिन्यू तुमच्या लाईफस्टाईलचा पार्ट असला पाहिजे, बरोबर. कारण तेलातूनच आपल्या केसांना पोषण मिळत असतं. भारतामध्ये केस गळतीचे आणि टक्कल पडण्याचं प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे की त्यामुळे हे हेअर ऑइल नक्कीच आपल्याला उपयुक्त आहे. दुसरा भारतातला एक सर्वात महत्वाचा आजार तो म्हणजे मधुमेह. हो. या मधुमेहावरती तुम्ही दीपक निमादीवटी या नावानं एक टॅबलेट संशोधन केलेली आहे. हो, काय हे काम करते टॅबलेट? आणि मी असं ऐकलेलं आहे की ही टॅबलेट बनवण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करता, पण हो. मग हा मध शरीरातली शुगर वाढवत नाही का? नाही का actually- काट्यानं काटा काढतोय? नाही, तसं नाही आहे ऍक्च्युली सर, की मधात म्हणजे आता ही जशी हेअर ऑइलची सुरुवात झाली त्याच्यानंतर मी कोविडमध्ये बर सुरुवात झाली आणि कोविडमध्ये बराचसा आपल्याला ब्रेक मिळाला, एक शांतता होती. हीच ती दीपक निमादीवटी, बरोबर ना? हो, बरोबर. अच्छा. तर त्यामध्ये मी सगळ्यात महत्वाचा एक, जसं आता ब्युटीसाठी आपण काही करतो तर आपल्या हेल्थसाठी अगोदर इनर हेल्थ आपली चांगली असली पाहिजे
मग कुठल्या गोष्टीवरती आपण जास्त फोकस केला पाहिजे. आता हेअर ऑइलचे रिझल्ट तर होते, मग मी हा डायबिटीज जो आता जोमाने वाढतोय किंवा भारतामध्ये त्याचे प्रमाण अतिशय फास्ट वाढायला लागलं, तर मी डायबिटीजसाठी काही इन्ग्रेडियंटचं संशोधन केलं, अभ्यास केला त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये करताना कोविडच्या काळात मी आसपासचा जो फॉर्म्युला बनवला आणि सुरुवातीला माझ्या आसपासची जी डायबिटीजची जी लोक होती, आमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये म्हणा किंवा रिलेटिव्हजमध्ये म्हणा, की एक रिलेटिव्ह तर असे होते की त्यांनी 20 वर्ष झालं बटाटा खाल्लेलाच नव्हता, म्हणजे त्यांना बटाटे वडा माहीतच नव्हता. पण कारण की बटाट्यानं शुगर शुगर वाढते. हो, बर, की शुगर आहे आम्ही त्यामुळे येता जाता बटाटे वडा खातोय. बर, तर मग त्यांना पण दिला. आणि अशा बऱ्याचशा पेशंटचे मी फीडबॅक घेतले, तर सगळ्यांच्या हेल्थमध्ये अतिशय चांगली इम्प्रूव्हमेंट झालेली होती. आणि मग तो मी फॉर्म्युला जे काही बनवला तो मग मी पुढे अप्रुव्हलसाठी पाठवला. तर मला कुणाकडे? FDA कडे, फूड अच्छा, अँड म्हणजे तुमची आर्च आयुर्वेदची जी प्रॉडक्ट आहे हो. ही FDI मान्यता प्राप्त आहे. येस येस, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. हो. कारण होतं काय की आजकाल अशा पद्धतीच्या इतक्या मार्केटमध्ये कंपन्या आलेल्या आहेत, म्हणजे ते पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उगवतात आणि आता ऑनलाईन मार्केटिंग ह्याच्यामध्ये सुद्धा काही वेळा भीती वाटते की नेमकी जेन्युइन कंपनी कुठली, आणखीन केवळ पैसे उकळण्यासाठी तयार झालेली कंपनी कोणती. पण FDI ची तुम्हाला मान्यता आहे. मान्यता आहे. आणि आयुष मंत्रालय, आयुष मंत्रालयाचा आमचा प्रयत्न आहे. आयुष मंत्रालयासोबत आमचं म्हणजे आता फॉर्म्युलेशन वगैरे सगळं पाठवलेलं आहे. ऍक्च्युली आयुष म्हटलं जातं की आता आयुर्वेदाला आयुष कंपल्सरी हो, आहे. हो. आणि आता आयुष डिपार्टमेंट हेल्थमध्ये किंवा आयुर्वेदमध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करते. आयुर्वेदिक हॉस्पिटल्स व्हायला लागलेत. हो, हो. तर त्यांना पुन्हा खूप चांगले दिवस यायला लागले. तर आमचा आता प्रयत्न आहे आयुषचं पण लायसन घेण्यासाठी. पण FDA हे फूड अँड ड्रगचं जे लायसन आहे ते आयुषच्या पेक्षाही पुढचं आहे. बरोबर, हा, बरोबर. म्हणजे अशी तुम्हाला त्याला FDI कडनंच मान्यता मिळाली आहे, मान्यता तेव्हा मिळाली. आयुषकडनं मिळायला पण काही अडचण येणार नाही. हा, काही पण मग याची पेटंट घेण्याचा काही तुमचा प्रयत्न आहे का किंवा विचार आहे का? पेटंट आम्ही घ्यायचा आमचा प्रयत्न आहे, पण बरं. प्रॉपर आम्हाला चॅनल अजून मिळालेलं नाहीये. बरं. तर पण प्रयत्न आहे, कारण की डायबिटीज साठीचं औषध हे शुगरमध्ये बनवलंय की मधात बनवलंय, हो, हो. प्युअर मधात बनवलंय. हे फक्त आम्हीच बनवलेलं आहे बरं. भारतामध्ये किंवा पण ते कशा पद्धतीनं काम करते औषध, म्हणजे त्याचा डोस कसा घ्यायचा आणि त्याचा इफेक्ट काय आहे? ऍक्च्युली ही जी वटी आहे, हे जे पॅकेजिंग आम्ही बनवलंय हा एक 1 मंथचा कोर्स आहे. आणि ही रोज सकाळी एम्प्टी स्टमक म्हणजे उठल्याबरोबर अनुशापोटी बिफोर ब्रश ओके. तुम्ही ते चावून खायची आहे. अच्छा. आता ही मधात बनवली असल्यामुळे ही सॉफ्ट आहे. याच्यामध्ये बरं, कुठलेही बरं. केमिकल्स किंवा कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये. बर, शुद्ध मधात बनवलेली आहे. आणि आपण सकाळी उठल्यानंतर जी आपली सकाळची जी लाळ असते हो, की जी अँटीबॅक्टेरियल असते किंवा आपल्याला खूप रोगप्रतिकारक शक्ती त्या लाळेमध्ये असते, बर, तर त्यामध्ये ती चावून खायची आहे सकाळी. बर, इझिली चावली जाते, ती कडक नाहीये रेग्युलर टॅबलेट सारखी. आणि अर्धा तास फक्त त्याच्यावरती काही खायचं नाहीये किंवा पाणी वगैरे प्यायचं नाहीये. बर. बाकी तुमचं दिवसभराचं जे काही रुटीन आहे अलॉंग विथ युअर ॲलोपॅथी, हा. म्हणजे तर तुमचे- पुढचा प्रश्न माझा तोच होता की मधुमेहासाठी जर ज्यांची ॲलोपॅथीची औषधं सुरू आहेत हो. ती बंद करायची लगेच गरज नाही नाही. नाही, लगेच बंद करायची नाहीये, त्यासोबतच ती घ्यायची आहे. आणि जसं जसं तुम्ही मंथ ऑन मंथ रिपोर्ट्स करता, त्या रिपोर्टमध्ये आलेल्या बदलानुसार तुम्ही ॲलोपॅथीचा डोस तुमच्या कन्सल्टंट डॉक्टर कडून तो चेंज करून ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. पण तुमच्या अंदाजानुसार ही जी काही तुमची दीपक निमादी वटी आहे हा, ही साधारण मिनिमम किती महिने घेतली पाहिजे? मिनिमम आम्ही 6 मंथचा डोस सांगतो. अच्छा. कारण प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं हो, आहे. हो. काही लोकांना 8 दिवस 15 दिवसामध्ये पण रिझल्ट आमच्याकडे फीडबॅक आलेले आहेत. काही लोक महिन्यामध्ये रिपोर्ट्स बिफोर आफ्टर आणून दाखवतात. काही लोक 3 महिने 4 महिने कंटिन्यू घेतल्यानंतर त्यांना अच्छा. कळतं. कारण डायबिटीजचे हे मल्टिपल रिझन्स आहेत. अच्छा. लाईफस्टाईल आहे, किंवा स्ट्रेस आहे, किंवा किती जुना आहे आजार, त्यावरती पण डिपेंड असतं. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांना म्हणजे आमच्याकडून क्लिअरली सांगितलं जातं. ओके. म्हणजे आम्ही त्यांना कन्सल्टिंग त्या पद्धतीनेच करतो की कुठलंही मेडिसिन्स तुमचं जे चालू आहे ते बंद करायचं नाही. एव्हरी मंथ तुम्ही चेकअप करायचं आहे आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुमच्या ॲलोपॅथीच्या औषधांमध्ये चेंजेस करून घ्यायचे. काय आहे की आयुर्वेदावरती अनेकांचा विश्वास आहे, आयुर्वेद प्रभावी आहे हे सगळ्यांना मान्य आहे. पण प्रॉब्लेम असतो की आयुर्वेदिक औषधं घेतली की डॉक्टर पथ्य सांगतात आणि ते पथ्य पाळणं अनेकांना शक्य होत नाही. तुमची जी औषधं आहेत ही घेताना पण काही पथ्य पाळणं आवश्यक असतं का? पथ्य ऍक्च्युली आम्ही असं सांगतो, जेव्हा म्हणजे माझ्याकडे येतात पेशंट घ्यायला, तर आम्ही फक्त सांगतो की तुम्ही पोर्शनवरती फोकस करा.
अच्छा. पोर्शन म्हणजे काय की तुम्हाला क्वांटिटी, हा. जे काय म्हणतो ना की आता आपण भात, मोस्टली लोकांचं काय असतं की मॅडम भात खायचा की नाही, हो. डायबिटीज म्हणलं की भातावर येतात. हो. तर आता मी त्यांना कधी खूपदा सांगते की बाबा साऊथ मध्ये किंवा कोकणामध्ये आपल्याला जवळ एक्झॅक्टली भातच खाल्ला त्यांचं जातो. अन्नच ते आहे. अन्नच ते आणि आहे. बऱ्याचदा असे डॉक्टर म्हणतात की ज्या त्या भागातलं स्थानिक अन्न घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे. मग ह्याच्याबद्दलच कन्फ्युजन तयार होते यातनं. हा, तर आम्ही त्यांना सांगतो फक्त प्रमाण जे काय मर्यादित आहे ते ठेवा. मर्यादित ठेवा. अच्छा. इवन गोड खायचं नाही म्हणतात. तर आम्ही त्यांना सांगतो की बाबा एखाद्या फंक्शन मध्ये गेला किंवा एखाद्या सण आला, तुम्ही 4 गुलाबजामुन ऐवजी एकच खा. हा, आणि तो पण जेवणाच्या अगोदर खा. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून खायचं नाहीये. बरं. आपली जी परंपरा आहे की तोंड गोड करणे, हा. तोंड गोड कधी केलं जायचं? जेवणाच्या अगोदर केलं करेक्ट. जायचं, वा. जेवणानंतर नाही. बरोबर. पण आत्ताचा जो ट्रेंड आलाय की जेवण फुल झालेलं असतं आणि वरून अजून आपण तो स्वीट डिशच्या स्वीट डिश नावाखाली खातो, कोंबतो सगळं. आईस्क्रीम खातो. बरोबर. आणि जसं म्हणलं जातं की एक कप ऑलरेडी फुल झालेला आहे आणि त्या कप फुल झाल्यावरती अजून आपण जर काही घातलं तर ते शेवटी कुठे जाणार? अजीर्ण होतं. अजीर्ण होतं बरोबर. आणि मग ते डायजेस्ट होत नाही. तर ह्या पद्धतीचा लाईफस्टाईल आम्ही त्यांना चांगल्या ते गाईड करतो. इवन आमचा जो स्टाफ आहे ते पण फोनवर सुद्धा, कारण आता आपलं महाराष्ट्राबाहेर सुद्धा खूप पेशंट पर्यंत पोहोचतंय. ऑलरेडी आता आम्ही हा 2020 पासून साधारणतः आम्ही 50,000 पेक्षा जास्त रुग्णांना बरं. या औषधा थ्रू आम्ही त्यांचं एक चांगलं लाईफ देण्यासाठी आम्ही सक्सेस झालेलो आहोत. त्यामध्ये बरेचसे आमच्याकडे डॉक्टर्स आहेत की हे स्वतः दीपक निमादीवटी घेणारे हा, अनेक डॉक्टर्स पण आहेत की ज्यांनी स्वतःसाठी पहिला अगोदर अनुभव घेतला आणि आता ते त्यांच्या पेशंटना पण रेकमेंड करतायत. तर यातले मला मुळात एक सांगायचं आहे की हे जे डायबिटीजच्या पेशंटना मोस्टली प्रॉब्लेम असतो तो गट हेल्थचा, म्हणजे पोट साफ होत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. त्याच्यानंतर असते की पायामध्ये नमनेस येतो किंवा आग होते, पाय जळजळतात, रखरखतात. तिसरं असतंय की दिवसभर फटीग फील होतं, म्हणजे फ्रेश वाटत नाही. सकाळी उठल्यानंतर आळस वाटतं किंवा रात्री वेळोवेळी युरिनेशन ला उठावं लागतं, लघवीला उठावं लागतं. तर ह्या सगळ्या पण तक्रारी हळूहळू त्यांच्या कमी होतात. कारण शेवटी आपण जे काही खातो, जे काही दिवसभर अन्न घेतो, त्याचं आपल्या पोटात गेल्यानंतर त्याचं विघटन किंवा त्याचं ॲब्सॉर्प्शन प्रॉपर झालं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. जर तुमचं गट हेल्थच जर प्रॉपर नसेल, तुमचं पोट रेग्युलर जर साफ होत नसेल, तर मॅक्सिमम आजार हे पोटातून उत्पन्न होतात. सर्व आजारांचं मूळ पोटात असतं म्हणे असं म्हणतात. हो, तसं आहे. तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपण काय खातो याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी आपलं गट किती क्लीन झालंय याच्यावर हा अवेअरनेस असला पाहिजे. या व्यतिरिक्त आपले कोणकोणते प्रॉडक्ट आहेत? या व्यतिरिक्त आपण आता जसं डायबिटीज वाढत चाललाय तसं सांधेदुखी, म्हणजे नी पेन असेल, बॅक पेन असेल, सांध्यांचे त्रास असेल, त्याच्यासाठी आपण पारिजातकांच्या पानांपासून बनलेलं अतिशय चांगलं एक हरसिंगारवटी, म्हणजे पारिजातकालाच हरसिंगार म्हटलं जातं आयुर्वेदिक भाषामध्ये. तर ती एक आपण बनवलेलं आहे. त्याचा पण डोस अतिशय सुटसुटीत आहे की सकाळी फक्त 2 गोळ्या अनुषापोटी फक्त त्यांनी एम्प्टी स्टमक घ्याव्यात. अच्छा. हा, तर त्याचे सुद्धा आम्हाला खूप चांगले फीडबॅक. नाव पण भारी आहे, हरसिंगारवटी. हरसिंगारवटी. हा, कारण पारिजातकाला हरसिंगार म्हटलेलं आहे. अच्छा. पण मग ते हे जे औषध आहे तुमचं किंवा ही जी काही वटी आहे ही संधिवाताला पण उपयोगी आहे का? हो, संधिवाताला पण उपयोगी पडते. जॉईंट पेन, एनी जॉईंट पेन साठी खूप चांगली. किंवा आता हल्ली बरेच गेले काही वर्षामध्ये गाऊट हा एक मोठा आजार आहे. हो, गाऊटची पण कसं आहे की गाऊटला युरिक ऍसिड असतं, त्याला युरिक ऍसिड असतं. ऍसिड म्हणजे जसं म्हणतात ना, वात, पित्त, कफ, हो, हे 3 दोष आपल्या शरीरात असतात. कुणाच्या शरीरात पित्त प्रॉमिनंट असेल, कुणाच्या शरीरात वात असेल, कुणाच्या ह्याच्यात कफ असेल. तर मोस्टली ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांच्यामध्ये गाऊट, ऍसिडिक म्हणतात त्याला, ते जास्त प्रमाणात आढळतो गाऊट त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये सुद्धा याचा उपयोग चांगला होतो. मोरिंगा वटी अशी काहीतरी आहे तुमची? हा, एक मोरिंगा पण आहे आपलं. आता मोरिंगाला तर सुपर फूड म्हटलं जातं, म्हणजे आपलं थोडक्यात शेवगा. हो, शेवगा म्हणजे आता काय म्हणतात ना, आता आपल्याकडे प्रथा आहे की वर्षातून एकदाच मृग नक्षत्राच्या दिवशी मोरिंगाच्या पानांची भाजी करतात. म्हणजे एकच दिवस, वर्षातून एक दिवस भाजी करतात, वर्षभर करत नाही. म्हणजेच काय, का करतात, त्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे, काय लॉजिक आहे की मोरिंगा ही तुमची जसं पावसाळा सुरू होतो तसे आपले शरीरातले दोष थोडेसे मंदावतात.
तर त्यामध्ये मोरिंगा हे सुपर फूड म्हणून खूप चांगलं उपयोगी पडतं. उपयोगी पडतं की इम्युनिटी वीक होते, सीझन चेंज होतो, एकदम उन्हाळ्यातून आपण पावसाळ्याकडे जातो तेव्हा लगेचच सर्दी खोकला किंवा अशा ज्या काही छोटे छोटे आजार आहेत ते येतात. मग त्याच्यासाठी मोरिंगाची भाजी खाल्ल्यामुळे काय व्हायचं की त्याच्यामधले जे काही कॅल्शियम, पोटॅशियम, विटामिन, मिनरल्स हे जे काही आहे प्रोटीन वगैरे ते आपल्याला त्याची रोगप्रतिकारक शक्ती शक्ती वाढवतात. वाढवतं. बरोबर. त्यामुळे ते ऑलरेडी आमचे आपल्या अनिल बॉडीमध्ये चौगुले वारंवार सांगतात, निसर्ग मित्रचे, रानभाज्यांचं महत्व याबद्दल अनिलराव वारंवार सांगत असतात, अनेक एपिसोड पण केले. म्हणजे पुन्हा एकदा आयुर्वेदामधनं आपल्याकडं आपल्या अवतीभोवती जे उपलब्ध आहे त्याचा कसा आरोग्यासाठी वापर करून घ्यायचा हेच शिकवलेलं आहे. हे शिकवलेलं बरोबर. आहे. पण आताचं कसं झालं की लाईफस्टाईल चेंज झालंय, लोकांना सगळं इन्स्टंट पाहिजे, हो, फास्ट हो, पाहिजे. हो. म्हणून आम्ही त्याला टॅबलेट फॉर्म मध्ये पण आणलेलं आहे की अच्छा. 2 गोळ्या घ्या, कारण लोकांना इझी घ्यायला पण इझी सहज. पाहिजे. बरोबर. ती भाजी आणा, ती करा, त्यामध्ये तेवढा वेळ नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे आता आम्ही त्याची पावडर पण सेपरेटली आम्ही पॅकेजिंग केलेली आहे आणि प्लस गोळ्या पण आम्ही वटी पण तयार केलेली आहे. मी आजपर्यंत ग्रीन टी मला माहिती होता, हा. मला ब्लॅक टी माहिती होता, पण तुमचा हा ब्ल्यू टी आहे. हो, काय आहे हा प्रकार, काय भानगड आहे ही? ही भानगड काही नाही आहे सर, हा प्युअर अपराजिता ब्ल्यू टी. हा गोकर्णची फुलं हो तुम्ही कधी पाहिली आहे? हो, अगदी. ब्ल्यू कलरची असतात, हो. व्हाईट पण असतात, त्याच्यामध्ये थोडा हो, पर्पल शेड हो. पण असतो. तर हे अपराजिता म्हणजे गोकर्ण, जो अच्छा. महादेवाला अतिशय प्रिय आहे. हो. गोकर्णाची फुलं महादेवाला चढवली जातात. हो. तर हे सगळं म्हणतात ना, आता जसं तुम्ही म्हणला की आपल्या आसपास असणारे सगळ्या वनस्पती आहे किंवा जसं तुळशी ही प्रत्येकाच्या अंगणात होती तसं, तर त्या फुलांपासून बनवलेला हा टी आहे. म्हणजे त्याला चहाचाच स्वाद आहे का स्वाद वेगळा आहे? नाही, याला ऍक्च्युली गोकर्णला स्वतःचा असा काही स्वाद नाहीये. मग बर. याच्यामध्ये पण आम्ही थोडासा स्वाद थोडासा इन्हान्स करण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये जिंजर थोडा ऍड केलेला आहे, बर. जेणेकरून तो तुम्हाला थोडासा काय आहे की म्हणजे आता कसं झालं की टेस्ट पाहिजे, हो, हो. टेस्टला खूप महत्व आहे हो. की कसं टेस्टी आहे, त्यामुळे आम्ही तो त्यामध्ये ऍड केलेला आहे. पण हा आणि दुधातनं घ्यायचा की पाण्यातनं? पाण्यातून, गरम पाण्यातून. अच्छा, म्हणजे ब्लॅक गरम टी पाणी. जसं आपण हां, करतो जसं आपण तशाच ब्लॅक टी पद्धतीने. किंवा ग्रीन टी आपण जसं घेतो तसा बरं. तो त्यातून घ्यायचा आहे, पाण्यातून घ्यायचा आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे टेस्ट पण मिळतं, शिवाय जिंजर हे आपल्याला मेटाबॉलिझम चांगलं वाढवण्यासाठी अतिशय मदत करतं. जिंजरमधून आपल्याला अल्कलाईन प्रॉपर्टीज चांगल्या मिळतात. अच्छा. हो. अजून कुठले प्रॉडक्ट आहेत आपले? हे तुम्ही आता एक समोर हा अजून एक ठेवलेला आहे, हे आहे फॅट लॉस करण्यासाठी. हां, ऍक्च्युली याचं नाव आहे GT पावडर, म्हणजे बर. गोटशूल. बर. गोटशूल पावडर म्हणून आहे. पण जसं आता FDA जसं फॉर्म्युला हे करून देतात, लायसन देतात, तसं FDAचे किंवा गव्हर्नमेंटचे जे रूल्स आहेत आताचे की कुठल्याही याच्यावरती म्हणजे तुमच्या डिसीज वरती तुम्ही कुठलंही नाव देऊ शकत नाही. बरोबर. तुमच्या प्रोडक्टला तुम्ही नाव देऊ शकत नाही. त्यामुळे आपण ते GT पावडर म्हणून केलंय आणि खाली त्याला फॅट लॉस दिलेला आहे, स्थूलता निवारणासाठी. निवारणासाठी. पण ही पण पावडर आहे? ही याला पण आपण ब्लू टी सारखंच बनवलेलं आहे की एकदम युजर फ्रेंडली केलेलं आहे, की जे फक्त गरम पाण्यातून सकाळी एम्प्टी स्टमक अनुषापोटी तुम्ही फक्त गरम पाण्यातून ती घ्यायची आहे, डिप चहा सारखं. तुमच्या ऑटोमॅटिकली तुमच्या एक्सेस फॅट जे आहे ते कमी व्हायला खूप मदत करते, कारण त्याच्यामध्ये सुद्धा मोरिंगा हा बेस आहे. मोरिंगा हा बेस का आहे की त्याच्यामुळे न्यूट्रिशन व्हॅल्यू तुम्हाला चांगल्या मिळतात. आता मार्केटमध्ये वजन कमी करणे याच्यासाठी बरेचसे प्रोडक्ट्स आहेत, बऱ्याचशा प्रोटीन पावडर्स आहेत. वजन कमी करण्यासाठी पण आणि वजन वाढवण्यासाठी पण आहे. म्हणजे आजकाल वेगवेगळ्या पद्धतीची सप्लिमेंट देतात किंवा ती जी काही इंजेक्शन घेतात, ही जीवावर बेतणारी आहे. हो. पण मुळात आयुर्वेद आपल्याला सांगतं की जर तुमचा आहार विहार व्यवस्थित असेल तर तुमचं वजन संतुलित राहू शकतं. पण मला सांगा, आता हे जे फॅट लॉस करणारे जे आहे ह्याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत का? सर, याच्यामध्ये बिलकुल साईड इफेक्ट नाहीये, कारण एक तर त्यातले जे इन्ग्रेडियंट आहे ना ते आपल्या रोजच्या रेग्युलर रुटीन मधले इन्ग्रेडियंट आहे. म्हणजे जसं की मोरिंगा आहे, त्याच्यामध्ये जिंजर पावडर आहे, ब्लॅक पेपर आहे, काळी मिरी पावडर आहे, सिनामन आहे, अशा दालचिनी असे जे आहे की ज्याच्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम रेट्स वाढतो, ज्याला आपण चयापचय म्हणतो, ते वाढतं. आणि एकदा तुमचं मेटाबॉलिझम रेट जर चांगला असेल तर तुमच्या पोटामध्ये किंवा फॅट हे तुमच्या बॉडीमध्ये जमा होत नाही. आणि मुळातच कसं असतं की आपला म्हणजे आता तुम्ही पण कधी एक्सपिरियन्स केला असेल
बरेचसे लोक वजन कमी करण्यासाठी बाहेरच्या प्रोटीन पावडर्स घेतात. हो. पण प्रोटीन पावडर जर घेतलं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं. बऱ्याचशा पेशंटमध्ये किंवा बऱ्याचशा लोकांमध्ये त्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होतो. का होतो की अगोदरच दूध हे पचायला जड असतं आणि त्यात अजून तुम्ही दुधापासून बनलेलं प्रोटीन जर डायरेक्टली घेत गेला पावडर फॉर्म मध्ये तर कॉन्स्टिपेशन हे होणार. मग त्यासोबत तुम्हाला फायबर पण घ्यावं लागतं. अच्छा. ह्या पद्धतीने. तर हे जे आहे याच्यामध्ये कुठलाही दूध किंवा त्या रिलेटेड कुठलाही इन्ग्रेडियंट नाहीये, घटक नाहीये. हे कम्प्लिटली हर्ब्स पासून आहे, म्हणजे आयुर्वेदिक घटकांपासूनच बनलेलं आहे, ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप चांगले आहेत. अच्छा. वजन कमी केल्यानंतर तुम्हाला जो विकनेस असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की बाबा मला डिफिशियन्सी व्हायला लागल्या तर ते काही यामधून होत नाही. उलट तुमची प्रतिकार शक्ती खूप चांगली वाढते. तुमचे हेअर नेल्स चांगले होतात. तुमचे कॅल्शियम आयर्न त्याची सगळी डिफिशियन्सी तुम्हाला भरून निघते याच्यामध्ये. गेल्या काही वर्षामध्ये सगळ्या क्षेत्रात भेसळ वाढत चालली आहे. विचारांची भेसळ तर आहेच, पण कोणतंही प्रॉडक्ट जरा चालायला लागला मार्केटमध्ये की त्यात भेसळ होते. आयुर्वेदाबद्दलचा हा सगळ्यात मोठा आक्षेप आहे की खरोखर चांगल्या वनस्पती आता मिळतात का? म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड किंवा शेती हा एक पुन्हा वेगळा विषय आहे. याचं कारणच हे आहे की खरोखर जेन्युइन वनस्पती मिळत नाहीये. तुम्ही सगळे जे काही हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवता याच्यासाठी लागणारा जे रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे, हे सगळे आयुर्वेदातले जे काही घटक आहेत ते जेन्युइन आहेत का याची काळजी कशी घेता आणि ते कुठून आणता मग तुम्ही? याची एक तर सगळ्यात महत्वाचं की आता हे जसं एक भेसळ आहे तर हा खरोखर म्हणजे दुर्दैव आहे हे आपलं. कारण आता आफ्टर कोविड म्हणजे कोविड नंतर आता तर तुम्ही पाहिलं तर आयुर्वेदामुळे आपण भारतामध्ये खूप काही कोविडवरती मात करू शकलो. त्यामुळे आयुर्वेदाला वर्ल्ड वाईड खूप डिमांड आलेली आहे. त्यामुळे आणि भारतीय आयुर्वेद हे जुनंच आहे, आपलीच परंपरा आहे ती. त्यामुळे इथून जाणारे जे आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट आहेत त्याला परदेशात खूप जास्त प्रमाणात मागणी आहे. पण त्यामुळेच तो प्रॉब्लेम आहे की जेव्हा मागणी वाढते त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्याच्यामधली म्हणजे त्यातनं नफा मिळणार आणि म्हणून मग त्याच्यामध्ये भेसळ किंवा मग बोगसगिरी बनावटगिरी वाढत असते. हो. तर याच्यामध्ये आता काय होतं की जेव्हा ह्या गोष्टींचा अभ्यास करते किंवा मी बऱ्याचशा इंटरनॅशनली नॅशनली भारतभर पण मी फिरत असते तर मी यातले जे इन्ग्रेडियंट आहे ते सगळे मी उत्तराखंड मधून प्रोक्युरमेंट करते. म्हणजे उत्तराखंड मधून मी सगळे याचे घटक मागवत असते. तुमच्या दृष्टीने उत्तराखंड मध्ये अजूनही आयुर्वेदिक औषधांचं भांडार टिकून आहे कारण तिथली जी सॉइल आहे, माती मधला जो पोषक तत्व आहे ते अजूनही तसंच आहे. किंवा तिथलं वातावरण तेवढं दूषित नाहीये. तिथं झाडी खूप आहे कारण सगळं डोंगरच आहे. डोंगरामध्ये झाडे आहे. त्यामुळे म्हणजे आता तुम्ही पण बघा की उत्तराखंडमध्ये मॅक्सिमम आयुर्वेदिक प्रोडक्ट किंवा आयुर्वेदिकचे प्लांट्स तिथे जास्त आहेत. तर तिथून आम्ही मागवतो. तर आयुर्वेदामध्ये पण जसं आता आपण म्हणतो ना की सोन्यामध्ये पण कॅटेगरी आहे, 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट. तसं प्रत्येक घटकामध्ये किंवा आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये सुद्धा कॅटेगरीज आहे. राईट. तर त्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात हायेस्ट कॅटेगरी इन्ग्रेडियंट प्रोक्यूर करणे आणि त्याच्यापासून बनवणे हा खूप म्हणजे कायमचा तो घेतलेला डिसिजन आहे की त्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. पण मग त्याचा परिणाम साहजिकच किमतीवरती होत असणार. हा, किमतीवरती होतो. म्हणजे मग काही लोकांना वाटणार की अरे आपल्या कोल्हापूर शहरामध्ये जे काही आयुर्वेदिक उत्पादनं मिळतात ती एवढी स्वस्त मिळतात, पण मग हे आयुर्वेदिक प्रोडक्ट त्या मनानं महाग वाटतील त्यांना. हो. पण याचं कारण तुमच्या म्हणण्यानुसार त्यातले जे गुणधर्म आहेत ते अस्सल आहे ते तपासले जातात आणि सगळं जे काही कच्चा माल आहे तो अगदी पारखून तपासूनच तुम्ही घेता. आम्ही घेतो. शिवाय त्याच्यामध्ये कसं होतं म्हणजे आता हे जेव्हा एखाद्या शॉप वाल्याकडे जाते, दुकानदार जो आयुर्वेदिक विकतो, मग एकदा मी त्याच्याकडे आमचं शतावरी पण एक आहे प्रोडक्ट जे आता लॅक्टिक म्हणजे बाळंतिणीसाठी किंवा ज्या गरोदर स्त्रिया असतात त्या घेतात किंवा इव्हन बरेचसे मेल पण घेतात शतावरी. तर शतावरीसाठी मी त्यांच्याशी भेटले तर त्यांचं म्हणणं होतं की मॅडम तुमचं हे शतावरी महाग आहे. ऍक्च्युली महाग नाहीये. मग मी त्यांना त्यांच्याच शॉपमधले एक 4 शतावरीचे ब्रँड जे काही पॅकेजिंग होतं ते त्यांच्या समोर ठेवलं आणि त्यांना दाखवलं की सर ह्या ब्रँडमध्ये 10 ग्रॅमच्या पाठीमागे 8.8 ग्राम शुगर आहे. अरे बापरे. एका ब्रँडमध्ये 8.2 शुगर आहे. एका ब्रँडमध्ये 7.9 ग्राम शुगर आहे. असे जेव्हा त्यांच्याच समोरचे मी काही ब्रँड दाखवले
म्हटलं सर हे शुगर, याच्यामध्ये शुगरचं प्रमाण किती आहे हम्म. आणि ऍक्च्युअल शतावरीचं प्रमाण किती आहे हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. अच्छा. आज म्हणजे मला त्यावेळेला असं एक लक्षात आलं की आज तो डायबिटीज जो वाढतोय मग त्याचं मूळच त्या औषधातच आहे म्हणजे. औषधातूनच आहे. हम्म. की जी गर्भवती स्त्री जे शतावरी तिच्या बेटर हेल्थसाठी घेत असते किंवा आफ्टर डिलिव्हरी बाळाला दूध देण्यासाठी ती घेत असते आणि त्यामध्ये ऑलरेडी जर एवढी शुगर असेल तर ऑटोमॅटिकच त्याचं प्रमाण हो, किती जात खरं असेल. आहे. आणि एक नेहमीप्रमाणे की दुधात साखर अजून आपण घेतोच वरून, हो. म्हणजे ही शुगर प्लस ती शुगर मिळून काय होणार. शेवटी ती आपल्या बॉडीमध्ये ती एवढी एक्सेस घेतलेली शुगर ती वापरली तरी गेली पाहिजे शरीराकडून. तुम्ही मला जो मेसेज पाठवला त्यामध्ये दीपक इको माइंड्स आणि दीपक अश्वगंधावटी हा. याचा काय उपयोग होतो? इको माइंड्स कशासाठी आहे? आता आपण जर पाहिलं की आपण खूप मॉडर्न होत चाललो, खूप आता म्हणजे एआयनी पण जागा घेतलेली आहे हो. की आपल्याला जास्त विचार करायची गरज नाहीये. हो. पण आपण आजूबाजूला जर असं पाहिलं किंवा आपण स्वतः पण एक्सपिरियन्स करा, आपण मोबाईल हातात घेतो, फोन लावतो आणि कुणाला लावायचा हा विचार करतो हो, किंवा खरं आहे. फोन लावल्यानंतर काय बोलायचं होतं याच्याशी अनेकदा असं की अगदी म्हणजे शब्द मला माहिती आहे पण तो आठवत नाहीये. आठवत नाही. हो. कारण काय झालं की आता आपल्या विचारांची एवढी गर्दी झालेली आहे ब्रेन मध्ये, आपण म्हणजे कुठेही असं स्थिरता राहिलेली नाही. हो. एक्सेस काम आपलं ब्रेन करतंय त्यामुळे विस्मरण हे होत चाललेलं आहे. आता आपलं जे म्हटलं मागे एकदा म्हणजे मागच्या थोडं पाठीमागे जाऊया की आपल्या बाळ जन्माला आल्यानंतर त्याला गुट्टी दिली जायची. हो, खरं ही आहे. आपली परंपरा आहे हो. की त्याला प्रॉपर ती गुट्टी, सगळे त्याच्यामधले जे आयुर्वेदिक जे घटक होते ते सगळे उगाळून बरोबर ते दिले जायचे व्यवस्थितपणे. म्हणजे लहानपणापासून जन्मला आल्यापासून आयुर्वेद आपल्यासोबत आहे. हम्म. आजच नाही येतो. पण याचा वापर आता हल्ली जसं जसं आपण मॉडर्न होत चाललो, जसं फास्ट होत चाललो, तसं आपल्या शरीरावरती सुद्धा याचे दुष्परिणाम पण आहे. कारण झोप व्यवस्थित नाहीये, मेंदू दिवसभर थकतो, दिवसभर आपण मोबाईलशी जास्त कनेक्ट असतो, त्यामुळे मेंदू थकतो, मेंदूचं काम कमी झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपण ब्राह्मी, शतावरी, ह्यासारखे अश्वगंधा यासारखे इन्ग्रेडियंट घेऊन आपण इको माइंड म्हणून एक टॅबलेट पण सप्लिमेंटच्या स्वरूपात ती घेऊन थोडीशी आलेलो आहे. मेंदूला शांत करते, स्टेबल करते. स्टेबल करते ती. ह्या औषधाची अनेकांना गरज आहे, मला पण गरज आहे. कारण एवढे विचार रोज डोक्यात येत असतात. अशा वेळेला खरंच तुम्ही म्हणता असं होतं की एखादा शब्द माहिती आहे, रेफरन्स माहिती आहे, पण तो आठवत नाही आपल्याला, आठवत नाही, त्याच्यावरती उपयोगी आहे. त्याच्यावरती आणि उपयोगी. दुसरी तुम्ही एक मला आता मी तुम्हाला जे म्हटलं अश्वगंधा. अश्वगंधा पण आपण ते पण आपण मधामध्येच बनवलेलं आहे, प्युअर अश्वगंधा. आणि सोबत फक्त बाइंडिंगला आपण मध वापरलेलं आहे. अश्वगंधाचा म्हणजे उपयोग काय होतो? गुणधर्म काय? हे आपल्या म्हणजे मेन थिंग आहे की हार्मोन्स जे इम्बॅलन्स्ड असतात आपली बॉडीमध्ये, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी काम होतं. अश्वगंधा म्हटलं जातं की घोड्याची ताकद, त्याच्या नावातच अश्व म्हणजे घोडा. म्हणजेच काय की ते आपल्याला इम्युनिटी खूप चांगली होते, त्याच्यामुळे ब्रेनला बूस्टर येते, दिवसभर आपल्याला त्याच्यामुळे फ्रेश हेल्दी वाटतं. आणि जी कमतरता आहे, जो आपलं शरीर थकतं दिवसभरातून, शकतं, मेंदू थकतो, तर रात्री झोप चांगली येण्यासाठी सुद्धा त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. तुमचे काहीतरी वेदना शामक, पेन रिलीफ असं पण काही औषध आहे का? लिनिमेंट आहे, म्हणजे पेन रिलीफ ऑइल आहे. बरं. हा, म्हणजे जसं आता सांधे दुखी वाढली आहे तर सांध्यांना सोबत एक मसाज करण्यासाठी त्या पेन लिनिमेंट ऑइलचा पण अतिशय चांगला उपयोग होतो. आणि आमच्याकडून जे काही कोणी पेशंट घेऊन जातात तर ते खरोखरच हॅपी असतात. आणि माझा नेहमीच कल हा पेशंटला चांगलं होण्यासाठी, बरं वाटण्यासाठी, म्हणजे कुठलंही औषध देताना, त्यांना सजेस्ट करताना, म्हणजे माझ्या डोक्यात पहिला थॉट हा असतो की ह्या औषधाचा, ह्या सप्लिमेंटचा त्याला चांगला उपयोग व्हावा, त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी, ह्या भावनेतून मी नेहमी देत असते. अच्छा. पण मला सांगा की जनरली असं म्हणतात की जेव्हा काही मेडिकल इमर्जन्सी असते किंवा तुम्हाला समजा डोकं दुखायला लागलेलं आहे, पाठ दुखायला लागलेली आहे, तर अशा वेळेला ॲलोपॅथीची औषधं, एक गोळी घेतली की लगेच रिलीफ. हो. आणि आयुर्वेदाची औषधं ही एखादा आजार जो आहे तो मुळापासून बरा करण्यासाठी आयुर्वेदाचा वापर, अशी सर्वसामान्य लोकांची धारणा आहे. बरोबर. तुमचे आता हे जे प्रॉडक्ट तुम्ही म्हणताय की जे पेन रिलीफ आहे, तर आयुर्वेदिक प्रॉडक्ट हे लॉंग टर्म वापरावे लागतात, तर हे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला इन्स्टंट रिलीफ पण देतात का? आणि ॲट द सेम टाइम आयुर्वेदाचा मूळ गुणधर्म आहे की तो आजार मुळापासून बरा करायचा, त्याच्यासाठी पण उपयोग करतात का? हा बॅलन्स साधलाय का?
हो, कारण का की जसं ॲलोपॅथी तेवढंच गरजेचं आहे किंवा इन्स्टंट म्हणजे आपण इमिजिएट इफेक्ट मिळतो. इमिजिएट इफेक्ट आहे. हो. इमिजिएट इफेक्ट आणि इमिजिएट त्याची गरज पण आहे. हम्म. म्हणजे आपण हे सांगू शकत नाही की आयुर्वेदच सगळं काही करू शकतं. बट ॲलोपॅथी हा फर्स्ट याच्यासाठी असतो की तो इमिजिएट आपल्याला रिझल्ट देतो. पण इफेक्ट तुमचे देतो. प्रॉडक्ट जे आहेत हां. हे वापरल्यानंतर पण इमिजिएट इफेक्ट पण मिळेल आणि लॉंग टर्म पण मिळेल असं दोन्ही लॉंग आहे टर्म का? पण मिळेल. कारण का की त्यातले जे म्हणजे जसं म्हटलं ना की त्यातले जे घटक आपण वापरतो, हां. जे रॉ मटेरियल जे वापरतो ना ते खूप चांगल्या ग्रेड क्वालिटीचं वापरतो. अच्छा. त्यामुळे त्याचा रिझल्ट हा आपल्याला लगेचच बघायला मिळतो. हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही बनवता कुठं आणि जर कोणाला पाहिजे असतील तर कुठं जायचं त्यांनी? आता ही आपली मेडिसिनची किंवा सप्लिमेंटची ही जी काही कॅटेगरी आहे ती इथंच आपण कोल्हापूर कागलमध्ये बनवतो. अच्छा. आणि बाकी जे काही आमचं पर्सनल केअर जे आहे जिथे ज्याच्यामध्ये हेअर ऑइल आहे, शॅम्पू कंडिशनर आहे, अच्छा, सनस्क्रीन शॅम्पू वगैरे. कंडिशनर हो, सनस्क्रीन असं हो. पण आहे? याच्या सगळ्यामध्ये आयुर्वेदाचा वापर केलेला आहे. ओके. आयुर्वेदिक म्हणजे इवन दो फेस वॉश असेल किंवा बरं. सनस्क्रीन असेल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे मंजिष्ठा आहे, लिकोराइस एक्स्ट्रॅक्ट आहे, सारिबा एक्स्ट्रॅक्ट आहे, हे सगळे एक्स्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये वापरून आपण आयुर्वेदिकच घटक वापरून आपण ते बनवलेले. ते बरं. आपण सगळे नोएडामध्ये बनवतो. अच्छा, हां. म्हणजे थोडक्यात सौंदर्य प्रसाधनांशी निगडीत जे प्रॉडक्ट आहेत ते सगळे नोएडामध्ये हां. आणि आयुर्वेदाचे म्हणजे कुठल्याही आजाराविषयी आहेत ते सगळे कोल्हापूरमध्ये हां. कागल एमआयडीसी. कागल एमआयडीसीमध्ये बनवतो. आणि हे सगळे मिळतात कुठं लोकांना? हे आता आमचं एक 12th लेन राजारामपुरीमध्ये आमचं ऑफिस आहे स्वतःचं आणि 7th लेनमध्ये क्लिनिक आहे. क्लिनिक इन द सेन्स ॲस्थेटिक मशीन ट्रीटमेंट्स होतात तिथे आपल्या फेस हेअरसाठी. बरं. तिथे पण मिळतात आणि शिवाय आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण अवेलेबल आहे. बरं. Amazon वगैरे किंवा आमच्या वेबसाईटवरती पण अवेलेबल आहे. आर्च आयुर्वेद या नावाने. आर्च आयुर्वेद ह्या नावाने. पण मग त्याच्यामध्ये सगळे ह्या तुमच्या प्रॉडक्टची रेंज, त्याची सगळी वैविध्य आणि त्याचा उपयोग हे सगळं त्याच्यावरती बघायला मिळेल? त्यावरती बघायला मिळेल. म्हणजे इवन दो त्याच्यामध्ये लोकांचे फीडबॅक पण आम्ही तिथे बरेचसे मेन्शन केलेले आहेत. ओके. जे कोण लोकांचे रिझल्ट्स आलेले आहेत आमच्याकडे ते आम्ही त्यावरती टाकलेले आहेत. आणि लवकरच आपण हे मार्केटमध्ये सगळ्या मेडिकल स्टोर्समध्ये, आयुर्वेदिक शॉप्समध्ये आपण हे लवकरच अवेलेबल करतोय. आर्च आयुर्वेदच्या मार्फत गेले जवळपास 6 ते 8 वर्ष रेखा सारडा हे वेगवेगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवत आहेत. गेली 25 वर्ष त्यांनी सांगितलं की त्यांच्या घरामधली जी काही एक बॅकग्राऊंड होती, जी काही परंपरागत जी काही आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरण्याची पद्धत होती त्याच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आर्च आयुर्वेद ही कंपनी सुरू केली आणि आज कोल्हापूरमध्ये एक उत्तम, ज्याला असं म्हणतो की स्टार्टअप असा पद्धतीचा त्यांनी सुरू केलेला आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की आपल्या कोल्हापुरामध्ये अनेक जण खूप चांगलं काम करत असतात, फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. बऱ्याचदा होतं काय की आपल्या शेजारी काय चालले आपल्याला माहीत असत नाही, कारण आजकाल जाहिरातीचा जमाना आहे आणि फुल पेज ॲड किंवा मोठमोठ्या चॅनेलवरती जाहिराती हे जे करतात त्यांचीच नावं आपल्याला माहीत असतात. ते वाईट आहेत असं म्हणायचं कारण नाही आहे, पण आपल्या कोल्हापूरमध्ये सुद्धा असे अनेक जेन्युइन काम करणारे लोक आहेत. त्यापैकीच एक रेखा सारडा असं मला वाटल्या, म्हणून मी आज तुम्हाला या स्टुडिओमध्ये बोलवलं होतं. आज आमच्या स्टुडिओमध्ये येऊन तुम्ही तुमच्या या सगळ्या आयुर्वेदिक प्रॉडक्टबद्दल माहिती दिलीत, याबद्दल मी आपले आभार मानतो. तुमचे पण खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. आणि बी चॅनल हे नेहमीच खूप अग्रगण्य आहे. खूप लोकांचा त्यावरती ट्रस्ट आहे की जे काही होतं ते एकदम इथे चांगल्या पद्धतीने दाखवलं जातं. त्यामुळे मी सांगितलं की ही केवळ जाहिरात म्हणून नाही, तर खरोखर याचा ज्यांना उपयोग होईल त्यांच्यापर्यंत ही माहिती जावी, त्याच्यासाठीचा हा प्रयत्न होता. माझा पण हाच प्रयत्न आहे की जे काही नॉलेज आहे, जे काही देवानी हातामध्ये एक सक्सेस दिलेला आहे की जी काही गोष्ट करू त्यामध्ये सक्सेस एक गॉड गिफ्ट मिळालेलं आहे, तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांची हेल्थ कशी चांगली राहील, त्यांना त्याचा कसा उपयोग होईल याच्याकडे फर्स्ट प्रायोरिटी असते. म्हणजे मी नेहमी म्हणत असते की कुठलंही काम करताना त्याच्या पाठीमागचा उद्देश चांगला पाहिजे. खरं. आणि हे मी नेहमी म्हणजे हेतू निर्मळ असेल तर यश आपोआप मिळतं. येस. तर तो हेतू नेहमी बेटरमेंट म्हणजे समोरच्या बेटरमेंटसाठीच असला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय चांगलं देता येईल हा नेहमी उद्देश त्याच्या पाठीमागे असल्यामुळे प्रत्येक येणारा पेशंट हा खूप हॅपी असतो, खूप चांगला फीडबॅक देतो. त्याच्या फीडबॅकमुळे म्हणजे पुन्हा नवी प्रेरणा येते आणि घरी गेल्यानंतर म्हणजे तो गेलेला दिवस किंवा आलेले फीडबॅक, त्यांच्या चेहऱ्यावरचा आलेला आनंद, त्यांनी ही सगळ्यात खरी कमाई आहे. आणि ती घेऊन जेव्हा घरी जाते तेव्हा अतिशय चांगलं वाटतं. आणि देवाच्या खरोखर याच्या सगळ्यामध्ये मी खूप खूप आभारी मानते देवाला रोज की त्यांनी ही बुद्धी दिली
आणि ती चांगल्या पद्धतीने मला लोकसेवेसाठी ही मला वापरता येते. आपल्याला आणि आर्च आयुर्वेदला खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सर. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.